नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या या प्रितेश मुकादम ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहे लालबाग येथे आणि मला भेटलेला आहे विराज। मित्रांनो, तर विराज, आज आपण लालबागला कुठे जाणार आहोत? आज आपण लालबागला चिवडा गल्ली जी आहे आपली लालबागची, त्या चिवडा गल्लीमध्ये न्यू हनुमान मंगल कार्यालय आहे। त्या मंगल कार्यालयामध्ये सहेली आर्ट्स म्हणून आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीचे डेकोरेशन्स, गणपतीचे मखर आणि जो डेकोरेशनला लागणारा साहित्य आहे तो सगळं इथे मिळते, होलसेल दरामध्ये मिळते। आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूच, जेवढा आम्हाला कव्हर करता येईल तेवढा आम्ही करूच। प्लस आर्टिफिशियल जे त्रिशूल, बाळी, आर्टिफिशियल बाळी, परत फेटे जे असतात गणपती बाप्पासाठी, ते सगळं इथे भेटते। म्हणजे असे खूप प्रकारचे व्हरायटीज आहेत, ते सगळे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही। चला मी तुम्हाला ते दाखवतो, चला जाऊया। तर चला मग जाऊया। प्रकाश ब्रदर्स हे होलसेल शॉप आहे आणि येथे गौरीचे मुखवटे, दागिने, साड्या व इतर वस्तू होलसेल दरात तुम्हाला मिळून जाते। नमस्कार मित्रांनो, आज मी प्रकाश ब्रदर्सला भेट दिलेली आहे लालबाग चिवडा गल्ली येथे। तर दादा, प्रकाश ब्रदर्स म्हणजे काय, म्हणजे तुमचा बिझनेस म्हणजे कशाबद्दल? ओके, सो प्रकाश ब्रदर्स हा एक गौराई आणि गौराईशी रिलेटेड जेवढा सामग्री लागते त्याचा स्पेसिफिक स्टोर आहे। आपण 30 वर्ष जुने आहोत या मार्केटमध्ये आणि आपलं नाव तरी झालेलं आहे साधारण लालबागमध्ये। तर लोकांना माहिती आहे गौरी घ्यायची तर तुम्हाला हनुमान थिएटर प्रकाश ब्रदर्सकडे जायचं आहे। तर इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गौरीचे म्हणजे गौराईचे मुखवटे, ज्वेलरी, परत गजरे, परत गौराईंच्या साड्या, गौराईंचे पिलवंड आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गौऱ्या, म्हणजे फोल्डिंग ॲडजस्टेबल असतात त्या गौऱ्या, मग कापडी बॉडीमध्ये, मग POP बॉडीमध्ये, फायबर बॉडीमध्ये, तशाच वेगवेगळ्या गौऱ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत। तर मस्त माहिती दिलीस। आणि तरी अशी म्हणजे किती फुटापासून ते किती फुटापर्यंत गौराई आहे? आपल्याकडे सध्या 2 मॉडेल आहेत। एक तर स्टँडवाला मॉडेल आहे, ज्यामध्ये अप्पर बॉडी गौरीची फिट केली जाते, आणि दुसरा आहे तो फुल बॉडी, त्यामध्ये आपल्याकडे 2.5 फूट ते 4.25 साडेचार फूटपर्यंत ऑप्शन अवेलेबल आहे। आणि दादा, जर इकडे कोणाला यायचं झालं तर मग तू असा हे ॲड्रेस प्रॉपर जरा सांगू शकतो? लालबागच्या राजाला तुम्ही जवळ आलात, लालबागच्या राजाच्या जवळ आलात की कोणाला एक चिवडा गल्ली विचारा। चिवडा गल्लीमध्ये शिरलात की लेफ्ट हँड साईडला हनुमान थिएटर पडतं। हनुमान थिएटरच्या आतमध्ये आपलं एक्झिबिशन लागतं दरवर्षी। आणि हा पूर्ण होलसेलचा मार्केट आहे? प्युअर होलसेल मार्केट आहे आपल्याकडे, आणि आपले रेट्स पण सगळे होलसेल बेस्ड आहेत। तर तुम्ही लाईक मिनिंगफुल रेट्स आहेत आपले, ते पण रिजनेबल रेट्स आहेत। दादा थँक्यू।
आम्हाला इकडे शूटिंग करून दिल्याबद्दल आणि आम्हाला प्रकाश ब्रदर्स ला नक्की भेट द्या तुम्ही सर्वांनी. जर गौराई घ्यायची असेल व कुठचीही ज्वेलरी घ्यायची असेल गणपती बाप्पा रिलेटेड किंवा गौराई असेल तर प्रकाश ब्रदर्सला भेट द्या. ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या देईनच. तर आवर्जून या. दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत सहेली एंटरप्राइजेस. इथे इको फ्रेंडली मकर त्या तोरण डेकोरेशनचे सामान भेटतात, ते आम्ही तुम्हाला ते दाखवतो. तर आपण आलेलो इथे, हे बघा, इथं स्टार्टिंगलाच मरी आईचं मंदिर आहे, शंकरच पिंडी आहे, मंदिर आहे. आणि हे बघा मकर इथून चालू होईल. न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय, इकडे आपल्याला गणपतीसाठी लागणारे डेकोरेशन मिळेल. तर चला मग जाऊया. एंट्री करताच आपल्याला इथे सुंदरशा आपल्या लालबागच्या राजाचं फोटो पाहायला मिळतो. सणाच्या काळात गणपतीसाठी लागणाऱ्या विविध सजावटीचे पर्याय येथे उपलब्ध आहेत, ज्यांच्या किमती 450 रुपयांपासून सुरू होतात. दुकानाने आता थर्माकॉलचा वापर थांबवून फोम आणि पुट्टा म्हणजेच कार्डबोर्ड यांसारख्या इको फ्रेंडली आणि वजनाला हलक्या साहित्याचा वापर सुरू केला आहे. हे मकर सहजपणे फोल्ड करता येतात, त्यामुळे ते पुन्हा वापरण्यासाठी साठवून ठेवणे सोपे जाते.
सजावटीच्या वस्तू मॉड्युलर किंवा फोल्डिंग स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्या घरी नेणे आणि बसवणे सोपे होते. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी प्रत्येक वस्तूवर किमती लावण्यात आलेल्या आहेत. मखरांव्यतिरिक्त येथे बाप्पासाठी लागणारे फेटे, आरतीची थाळी, फुले आणि लटकन यांसारख्या वस्तूही येथे उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला पारंपरिक राजवाडा शैली आणि विठ्ठल, वारकरी, छत्रपती शिवाजी महाराज तसेच आई भवानी यांसारख्या पॅटर्न्सवर आधारित सजावट तुम्हाला येथे पाहायला मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.